देवी, देवी, ही समस्या सोडवणं खूप सोपं आहे देवी. काय? हो देवी, आपण इतकं दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. ही चिंता दूर करणं इतकं सोपं आहे? हो देवी. तुम्ही बसा बघू आधी. नाही, नको. तुम्ही इतकं महत्वाचं सांगता आहात, सांगा काय उपाय आहे? देवी, तुमच्या हातात या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या हातात यशाचं रहस्य आहे. मुनिवर, स्पष्ट सांगा. देवी, या पृथ्वीवर आपण एकमेव आहात ज्यांना इतका उत्तम सारीपाट खेळता येतो. तुमचं कौशल्य निर्विवाद आहे. मुनिवर, नक्की तुम्हाला काय सांगायचे आहे? देवी, श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत. आपण भव्य सारीपाटाचा डाव मांडा आणि त्यात त्यांना पराभूत करा. त्याने काय होईल? तुम्ही या खेळात तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी पण लावू शकता. श्री खंडेरायांना तुम्ही तुमच्या वचनात बांधून ठेवू शकता. तुमच्या इच्छेबाहेर ते जायचे नाही आणि तसे ते शब्दाचे आणि वचनाचे पक्के आहेत. सारांश, त्यांच्या आयुष्यातून तुम्ही बानूला कायमच दूर करू शकता. मुनिवर, काय सांगता आहात? मी आता काय बोलू? तुम्ही किती सोपं करून सांगितलं. खरंच तुम्ही माझे हितचिंतक आहात. देवी, आज पुन्हा तुम्ही माझा विश्वास जिंकला आहे. देवी, आता आज्ञा असावी. एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा नियम आहे. हो, पण आपल्याला पुन्हा बोलावं लागेल. त्यासाठी मी पुन्हा येईन. आज्ञा असावी. नारायण नारायण.